नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती. त्यामध्ये बघा, रथसप्तमीची पूजा कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा, दानाचे महत्त्व काय, या दिवशी दूध उतू का घालतात आणि कोणत्या चुका या दिवशी टाळाव्यात. तर आपण व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर याची माहिती जाणून घेऊ. बघा महिलांनो, तुम्ही आजच हे कामं जरूर करा, नाहीतर बघा आपल्याला जे काही याचे परिणाम असतात तर ते भोगावे लागतात. रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवांच्या रथाचा प्रारंभ दिवस. म्हणजे या दिवशी सूर्य उत्तरायणाकडे गती घेतो. म्हणजेच काय, सूर्य हा उत्तरेकडे थोडा थोडा झुकत असतो असं मानलं जातं. आता हा दिवस आरोग्य, तेज, समृद्धी आणि पापक्षयासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. कारण बघा, आता या दिवशी केलेलं दान हे आपल्याला खूप पटीने पुण्य प्राप्त होतं आणि आपल्या हातून जर काही चुकून पापकर्म झाली असतील तर या दिवशी आपण काही कार्य करून ती पापकर्म ही क्षयासाठी म्हणजे अत्यंत पाप नष्ट होतं. असा अत्यंत शुभ दिवस हा मानला जातो. आता रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठून आपण पूजा कशी करावी, तर हे सुद्धा मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते. आता सकाळी लवकर उठून या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले स्नान करायचं आहे. शक्यतो तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून उठा. पण बघा, किमान सूर्य उगवण्याच्या आधी आपली आंघोळ आणि नित्यकर्मे उरकून व्हावीत, याप्रमाणे तरी आपण या दिवशी उठलं पाहिजे. त्यानंतर घरासमोर सडा रांगोळी काढा. बघा, सडा रांगोळीमध्ये तुम्ही या दिवशी सूर्यदेवांची प्रतिमा जरूर काढावी. मंडळी, आता हे तर आपलं नित्य कामं आपण ही करून झाल्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. म्हणजेच काय, तर अंगणामध्ये आपण जे काही नित्य सडा रांगोळी काढतो तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे. पण जी काही आपली तुळस आहे तर तुळशीसमोर किंवा आपल्या अंगणामध्ये आपल्याला सूर्यदेवांची पूजासुद्धा करायची असते. तर मग अंगणामध्ये आपल्याला सूर्यदेवांच्या रथाची सुंदर रांगोळी आपल्याला या दिवशी काढायची असते. मध्यभागी सूर्यांची म्हणजे सूर्यदेवाची आकृती काढून त्याचं पूजन करायचं असतं. आता सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता अर्घ्य देताना आपल्याला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या, गंध, अक्षदा, लाल रंगाची फुले. बघा, लाल रंगाची फुले सूर्यदेवाला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य देताना रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही लाल रंगाची फुले आवर्जून घ्या. पण जर काही कारणास्तव जर तुम्हाला फुलं नाही मिळाली तर तुम्ही कुठल्याही रंगाची फुलेही वापरू शकता. पण जर लाल मिळाली तर अतिशय उत्तम. आता हे सर्व घेऊन आणि आता पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गूळसुद्धा घालायचं आहे. गूळ मिश्रित पाणी आपल्याला हे करायचं असतं. आता यानंतर आपल्याला सूर्यदेवांच्या 12 नावांनी म्हणजे नावं घेऊन आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता जर तुम्हाला सूर्यदेवांची 12 नावे जर वेळेत आठवली नाहीत तर अशा वेळेस बघा, ओम गृणी सूर्याय नमः, अगदी हा मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणून त्यानंतर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य हे द्यायचं आहे. म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं. किंवा ओम सूर्याय नमः हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा बघा, तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचे पठण तुम्ही अवश्य या दिवशी करू शकता. किंवा सूर्यस्तोत्र सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता. शक्य असल्यास बघा, सूर्यनमस्कार सुद्धा या दिवशी घालावेत. ह्या सर्व तुम्ही कृती जर केल्या, म्हणजेच हे सर्व कार्य तुम्ही केले तर बघा, अवश्य तुम्हाला सूर्यदेवांची कृपा ही मिळणारच. बघा, सूर्यदेवांची कृपा ज्या ज्या व्यक्तीवर होते तर त्याच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, पाप हे नष्ट होत असतं. आणि त्याच्या पुण्य प्रभावामुळे आपल्याला जीवनामध्ये आपल्या सुख समृद्धी आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप भरभराट ही आपल्याला पाहायला मिळते. तसेच बघा, ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह मजबूत असतो तर त्याला प्रत्येक व्यवसायामध्ये यश मिळतं, प्रत्येक त्याच्या सरकारी कामामध्ये यश मिळतं. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि जर तुम्ही कुठल्या स्पर्धा पेपरचा अभ्यास करताय किंवा बघा तुम्ही कुठली तरी एक्झामची तयारी करत आहात तर बघा, तुम्ही सूर्यदेवांना रोज सकाळी अर्घ्य द्यायला चालू करा.
आणि बघा, मी तुम्हाला आत्ता जे काही मंत्र स्तोत्र सांगितले त्यापैकी एक जरी तुम्ही 11 वेळेस जर म्हटलं आणि रोज 11 वेळेस म्हणून सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तर तुमची कामं ही निश्चित होणार. म्हणजेच काय, तर तुमच्या कुंडलीमधील सूर्यग्रह हा मजबूत होऊन तुम्हाला असं म्हणतात ना, की बघा आता आपण जर काहीच केलं नाही, फक्त जर म्हटलं फक्त पूजा करून होणार आहे का, तर नाही. पण कसं असतं, की आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला भाग्याची पण साथ लाभावी म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात. आणि हे उपाय अवश्य जरूर करून बघा आणि अनुभव तुम्हाला नंतर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवू शकता, की हो ताई, आमचं हे काम होतं आणि आम्ही संकल्प करून म्हणजे रोज डेली सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतर आमचं हे काम झालं. हे तुम्ही मला जरूर येऊन सांगाल. तर बघा, आता त्यानंतर आपल्याला या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काय करायचंय, तर दूध उतू घालण्याची सुद्धा एक परंपरा आहे. आता तुम्हाला कुणाला जर समजा तुम्ही आतापर्यंत कधी सूर्यदेवांची अशी रथसप्तमीला पूजा केली नसेल तर तुम्हाला हे नवीन वाटू शकतं. पण बघा, आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आपली आई, आजी ही पूजा अगदी सहजपणे ही करायची. तर आता या दिवशी आपण कशा प्रकारे सूर्यदेवांना नैवेद्य म्हणून किंवा या दिवशी दूध उतू का घालावं यामागची कारणं किंवा या दिवशी कसं दूध उतू घालावं हे तुम्हाला मी सविस्तर अगदी सांगते. तर या दिवशी अंगणामध्ये मातीच्या पात्रामध्ये दूध तापत ठेवण्याची प्रथा आहे. तर बघा, अगदी आपण जे संक्रांतीसाठी ती सुगडं आपण जी आणली होती ना, तर आपल्याकडे जर एखादं असेल तेच स्वच्छ धुवून तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही नवीन सुद्धा विकत आणू शकता. आता या दिवशी आपण काय करायचे, अंगणामध्ये बघा आपल्याला शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्यावर आपल्याला दूध हे तापवायचं असतं आणि ते मुद्दाम उतू जाऊ दिलं जातं. आता जेव्हा जे दूध आहे जे तापल्यानंतर उतू जाण्यासाठी बघा थोडंसं उत्तर दिशेला उतू गेले तर अत्यंत शुभ मानले जाते. आता किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेला हे दूध जर उतू गेलं तर अत्यंत शुभ मानलं जातं. याच दुधामध्ये तांदूळ टाकून त्याची खीर बनवून नैवेद्य म्हणून हा सूर्यदेवांना अर्पण करण्याची प्रथा आहे. आता पहा, रथसप्तमीला दूध उतू का घालावं, तर बघा असं म्हणतात की सूर्याच्या तेजाचे आपण स्वागत करत असतो. याने बघा घरामध्ये समृद्धी येण्याचं हे एक प्रतीक सुद्धा मानलं जातं. दूध उकळू घातल्याने म्हणजेच उतू घातल्याने आपली भरभराट सुख समृद्धी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, आपली भरभराट होते असं मानलं जातं. आता बघा, या दिवशी दानाचं सुद्धा अतिशय असं महत्त्व आहे. बघा, या दिवशी केलेले दान म्हणजे सूर्यकृपेने दुप्पट फळ आपल्याला हे देत असतं. तर आता दानासाठी योग्य वस्तू कोणत्या, तर या दिवशी तांदूळ, गूळ, तांब्याची काही भांडी किंवा लाल वस्त्र, छत्री आणि गरजूंना अन्नदान या गोष्टींचं आपल्याला दान करायचं असतं. आता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका त्या आवर्जून आपल्याला करायच्या नाहीत. तर बघा, या दिवशी कुणाचाही रागराग करू नका, कुणाशी भांडूही नका, कुणाविषयी आपण मनामध्ये द्वेष हा बाळगू नये, खोटं बोलू नये. या दिवशी मांसाहार अजिबात करू नये. मद्यपान या दिवशी आपल्याला म्हणजेच जे कोणी मद्यपान करत असेल तर त्यांना मद्यपान करणं हे टाळायचं आहे. त्यानंतर आपल्याला आळस करायचा नाही. बघा, सकाळी चला आज आता कसे रथसप्तमी ही रविवारची आली आहे. आता खूप जणांचा संडे असतो, तर मग चला आजच संडे, आज आपण थोडंसं आता झोपू जास्त वेळ किंवा अशा काही चुका आपल्याला करायच्या नाही. म्हणजेच काय, तर उठण्याचा आळस करायचा नाही, काम करण्याचा आळस करायचा नाही. तर या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायला सुद्धा अजिबात विसरू नका. त्यानंतर गरिबांची थट्टा म्हणजे बघा कुणाचाही अपमान होईल असे कुणाला शब्द अपमानजनक हे वापरायचं नाही. अशा चुका आपल्याला चुकून सुद्धा करायच्या नाहीत. तर मंडळी बघा, रथसप्तमीचा हा दिवस अतिशय पवित्र असा दिवस आपल्याला आरोग्य, यश, तेज आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा ठरो. बघा, हीच सूर्यदेव चरणी प्रार्थना करते. मंडळी, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.